की जो आपण कालच्या एका इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मित्रांनो, की एकोडमधून ग्रीनफील्ड महामार्गाच्या संदर्भामध्ये महत्त्वाची अपडेट आपण दिली होती की त्या भागामध्ये एकंदरीत जमीन मोजणीला सुरुवात एकंदरीत झालेली आहे। पण मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असे आहेत की जमीन मोजत असताना अधिकाऱ्यांनी नेमकं काय काय त्याच्यामध्ये नोंदी केलेल्या आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टीचा त्यामध्ये उल्लेख केलेला आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि ग्रीनफील्डमध्ये जाणाऱ्या प्रत्येक ज्या शेतकऱ्यांच्यामध्ये जमिनी जात आहे त्या शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला मित्रांनो विसरू नका। तर मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त छत्रपती संभाजीनगरमधील रस्त्यामध्ये जाणाऱ्या जमिनी त्या शेतकऱ्यांसाठीच नव्हे, तर अवघ्या पूर्ण राज्यभरामध्ये ज्या ठिकाणी डेव्हलपिंगचं काम चालतं आहे त्या ठिकाणी शेतरस्ते होतात, रस्त्याची विभागणी होत असते, रस्त्याची कामं चालू असतात, त्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी, महाराष्ट्रातील प्रत्येक गावांसाठी, प्रत्येक जिल्ह्यांसाठी व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। त्यापूर्वी मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण नवीन असाल तर पेजला सबस्क्राईब करून घ्या, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ होता तेवढा शेअर करण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, आपण बघतोय आपल्या इंस्टाग्राम असेल, फेसबुक पेज असेल, यूट्यूबचं पेज असेल, या प्रत्येक पेजवरती आपण ज्या शेतकऱ्यांच्या म्हणणं आहे, ज्या शेतकऱ्यांचं वैयक्तिक त्याला व्यक्त व्हायचं आहे त्याची प्रत्येक भावना आपण आपल्या पेजच्या माध्यमातून देण्याचं काम करतो आहे। पण आपण बघतोय त्यावरती वेगवेगळ्या कमेंट देखील येतात। मित्रांनो, ह्याची आपण भूमिका मांडण्याचं काम करतो आहे, याला शासनाच्या विरोधात भूमिका घेतली असं होत नाही। पहिला मुद्दा तर आपण हा क्लिअर करून घेऊयात की हा म्हणजे शासनाच्या विरोधात ही भूमिका होत नाही। शासनाच्या विरोधात नाही तर प्रत्येक शेतकरी असेल त्याच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याचं त्याचं काम असतं। त्याच्यावरती होणारा अत्याचार किंवा अन्याय असेल तो त्या पेजच्या माध्यमातून, त्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचं आपण काम करतो आहे। यामध्ये शासनाच्या विरोधातली ही भूमिका होत नाही, हे आपण स्पष्ट करून घेऊयात अगोदर। मित्रांनो, जो कमेंट करणारा व्यक्ती असेल त्यांनी देखील स्वतः जर व्यक्ती जर तो असेल तर त्या भागामध्ये जर 4 कोटीचा भाव असेल, 3 कोटीचा भाव असेल, जर शासन त्याला कमी देत असेल तर मित्रांनो, जो व्यक्ती कमेंट करतो त्याच्याविरोधात जर असं जर झालं कदाचित तर तो देखील व्यक्त होण्याचं काम नक्कीच करेल। तर मित्रांनो, चला आपला महत्त्वाचा जो प्रश्न आहे की महत्त्वाचा जो आपण व्हिडिओ बनवतो आहे तो आहे की कालच्या याच्यामध्ये एकोडमध्ये ज्या जमिनी ची मोजणी झाली त्या संदर्भात आहे। मित्रांनो, नक्कीच तुम्ही देखील कमेंट करून सांगा की आपण जे काम आहे ते अगदी आपल्या शेतकऱ्यांच्या हिताचं असणार आहे। आपली भूमिका कुठलीही शासनाच्या विरोधात नाही, तर त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याची भूमिका असणार आहे। मित्रांनो बघा, काल एकोडमध्ये महत्त्वाचं काम झालं की आपण बघतोय त्यामध्ये एकोडमध्ये जे टीम आली होती 3 तालुक्यासाठी 3 टीम तयार केलेल्या आहेत। वेगवेगळ्या छत्रपती संभाजीनगर तालुक्यामधील टीम वेगळं काम करते, पैठण तालुक्यात वेगळे आहे आणि त्यापाठोपाठ गंगापूर तालुक्यात देखील वेगळे आहे। तर मित्रांनो, काल एकोडमध्ये जमीन मोजण्याला सुरुवात झाली। जमीन मोजत असताना मित्रांनो त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यावर कुठलाही अन्याय झाला नाही। अगदी आपण म्हणत होतो की सगळे शेतकरी सांगत होते की अगोदर भाव डिक्लेअर करा, दर जाहीर करा, दर निश्चित करा, त्यानंतर मोजणी करा। पण मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये हा देखील महत्त्वाचा उपस्थित झालेला आहे की शासन जोपर्यंत शेतामध्ये येत नाही, त्या शेताची पूर्ण मोजणी होत नाही, त्या शेतामध्ये किती झाडं आहे, ती जमीन बागायती आहे, जिरायती आहे, हे ज्यावेळेला स्पष्ट होईल त्यावेळेसच मित्रांनो नंतर त्यावेळेसच शासनाला त्याची दर आणि त्याच्या बाजारभावाचा रेट हा निश्चित करता येईल। मित्रांनो, काल आपण एकोडमध्ये बघितलं की ज्या शेतकऱ्यांचा त्यामध्ये शेतकऱ्यांची मोजणी केलेली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचे फळझाडं असेल, नारळाची झाडं असेल, विहीर असेल, बोरवेल असेल, त्या पाठोपाठ सोलर पॅनल असेल, कुठलंही असेल मित्रांनो, तर त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी प्रत्येकाची नोंद करून घेण्याचं काम ते काल आपण एकोडमध्ये बघितलेलं आहे। तर मित्रांनो, त्यामधून कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही ही त्या ठिकाणी शासनाची भूमिका शासनाने घेतलेली आहे। आपण जर बघितलं तर माझ्याकडे एक फोटो आलेला आहे बघा। या फोटो तुम्हाला दिसतोय की नाही सांगता येणार नाही, पण या फोटोमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या कोकोनटचे झाडं असतील, त्यानंतर जे काही लिंबाचं झाड असेल, कोणतंही झाड असेल XYZ, तर त्या झाडामध्ये एक पांढऱ्या प्रकारची चिठ्ठी लावून त्याला खिळा मारून ते डन केल्याचं, काउंट केल्याचं त्या ठिकाणी निदर्शन आलेलं आहे। मित्रांनो, विहीर, बोरवेल, फळझाड, इमारत असेल, कुठल्याही त्या रोडमध्ये जे काही येतं आहे त्या प्रत्येकाची नोंद घेण्याचं काम शासन त्या ठिकाणी करतं आहे। मित्रांनो, तुम्ही देखील त्यानंतर आता 46 गावामधली मोजणी करायची आहे। त्या ठिकाणी शेतकऱ्याने आपली शेतामध्ये मोजणी होत असताना आपण उपस्थित राहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे मित्रांनो, मोजणीच्या वेळेस उपस्थित राहा। आपल्या शेतामध्ये काय काय आहे, पाईपलाईन आहे, नारळाचं झाड आहे, चिकूचं झाड आहे, कुठलंही झाड असू द्या, त्या प्रत्येक झाडाची नोंद करून घेण्याचं आपलं काम आहे। ते देखील शासनाचे अधिकारी देखील
नोंद करून घेण्याचं काम करत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला देखील याच्या व्यतिरिक्त आणखी कोणते प्रश्न असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि मित्रांनो, याच्यानंतर जो शेवटचा विषय असणार आहे मोजणी झाल्याच्या नंतर मित्रांनो प्रत्येकी काय दर भेटणार आहे ती देखील माहिती मित्रांनो आपण आपल्या पेजच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांना देणार आहोत। तर मित्रांनो, भेटूयात अशाच वेगवेगळ्या माहितीसोबत वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये।